नमस्कार, माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला मुगाच्या पिठाचे खमंग पौष्टिक धिरडे करून दाखवणार आहे। त्याचबरोबर मुगाच्या पिठाच्या धिरड्यांचे पीठ कसं करायचं हे सुद्धा मी तुम्हाला 1 किलोच्या प्रमाणात करून दाखवणार आहे। हे पीठ दळून आणून तुम्ही त्यापासून अनेक प्रकारचे नाश्त्याचे प्रकार करू शकता। मी आज तुम्हाला फक्त मुगाचे धिरडे करून दाखवलेले आहेत। पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याचे आणखी नाश्त्याचे प्रकार करून दाखवणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। त्यामुळे माझे व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला बघायला मिळतील। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। इथे 600 ग्रॅम मुगाची डाळ घेतलेली आहे। ही डाळ माझी घरीच बनवलेली आहे। विकत आणलेल्या डाळींना पावडर असते, त्यामुळे ते ओल्या फडक्याने पुसून वाळवून घ्यायचे आहे। 150 ग्रॅम उडदाची डाळ घेतलेली आहे, मी दुकानातून विकत आणलेली आहे। 250 ग्रॅम कोलम तांदूळ घेतलेला आहे, तुम्ही कुठलाही नेहमी वापरत असाल रोज भातासाठी तो तांदूळ घेऊ शकता। तांदळाला सुद्धा पावडर लावलेली असते, पण मी हा तांदूळ शेतकऱ्याकडून घेतलेला आहे, त्यामुळे याला अजिबात पावडर नाहीये। तांदळाला पावडर असेल तर तो ओल्या कपड्याने पुसून पंख्याखाली वाळवून घ्यायचा आहे। हे तिन्ही एकत्र करून दळून आणायचं आहे, भाजण्याची काहीही गरज नाही। हे बरोबर 1 किलोचं प्रमाण आहे। मुगाचं पीठ गिरणीमधून दळून आणलेलं आहे, बघू शकता अगदी बारीक असं मैद्याप्रमाणे पीठ दळून आणलेलं आहे। आता या पिठामधलं 4 मोठे चमचे पीठ मी या बाउलमध्ये घेते। तुम्हाला जेवढं बनवायचं असेल तेवढं तुम्ही घेऊ शकता। आता यामध्ये 1 वाटी बारीक कापलेला कांदा घालूया। तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीच्या भाज्या बारीक कापून घालू शकता। थोडासा बारीक कापलेला टोमॅटो घालूया, बारीक कापलेली कोथिंबीर घालूया, 1 छोटा अर्धा चमचा हळद घालूया। मी हिरवी मिरची आणि लसूणचा ठेचा करून घेतलेला आहे, आता तो यामध्ये घालूया। तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता। मी इथे 2 चमचे घालणार आहे। तुम्हाला हिरव्या मिरचीचा ठेचा घालायचा नसेल तर तुम्ही लाल मिरची पावडर यामध्ये घालू शकता। चवीपुरतं मीठ घालूया। आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून सरभरीत भिजवून घेऊया। अगदी खूप पातळही नाही आणि अगदी खूप घट्टही नाही, अशा पद्धतीने हे पीठ भिजवून घ्यायचं आहे। तुम्ही हे पीठ एकदाच दळून आणलं तर तुम्ही यामध्ये भरपूर प्रकारचे नाश्त्याचे प्रकार करू शकता। तुम्ही या पिठापासून धिरडे, थालीपीठ, आप्पे असे अनेक प्रकार या पिठापासून तयार करू शकता। आता आज मी तुम्हाला या पिठाचे धिरडे करून दाखवणार आहे। बघा, तव्यावर पसरवता येईल असं सरभरीत पीठ भिजवून घेतलेलं आहे आणि याला भिजवायची वगैरे काहीच आवश्यकता नाही, लगेचच केलं तरी चालेल। मी इथे एक नॉनस्टिक तवा तापवायला ठेवलेला आहे। आता त्याच्यावर 1-1.5 चमचा तेल घालूया आणि व्यवस्थित पसरवून घेऊया। आणि आता 1 पळी त्याच्यावर पीठ घालूया आणि असं हाताने पसरवून घेऊया। कांदा टोमॅटो असल्यामुळे पळीने व्यवस्थित पसरवता येत नाही, त्यामुळे असं व्यवस्थित पसरवून घ्यायचं। आणि आता 2 मिनिट झाकून ठेवूया। गॅसची फ्लेम कमी करायची आहे। 2-3 मिनिट झालेली आहेत, अगदी सहज निघत आहे। आणि आता हे छान खालच्या बाजूने 2-3 मिनिट लालसर होईपर्यंत भाजून घेऊया। असं थोडंसं दाबायचं आहे, म्हणजे व्यवस्थित भाजलं जातं। 2-3 मिनिट असं दाबून दाबून धिरडे मी छान भाजून घेतलेलं आहे। आता आपण पलटवून बघूया आणि आता आपण हे काढून घेऊया। आता मी तुम्हाला अजून एक धिरडं बनवून दाखवते। पुन्हा एकदा परत 1 चमचा तेल घालूया, व्यवस्थित असं तेल पसरवून घेऊया आणि आता याच्यावर 1 पळी पीठ घालूया आणि व्यवस्थित असं हाताने पसरवून घेऊया। 2 मिनिट झालेली आहे। आता आपण ही धिरडं पलटवून घेऊया। बघा, मस्त खमंग खुसखुशीत असं मुगाच्या डाळीच्या पिठाचं धिरडं तयार झालेलं आहे। आता आपण धिरडं पलटवून घेऊया। बघा, दोन्ही बाजूने छान धिरडं भाजून घेतलेलं आहे। आता आपण काढून घेऊया। बघा, अगदी खमंग मुगाच्या पिठाचे धिरडे तयार झालेले आहेत।
तुम्ही यासोबत दही किंवा हिरव्या चटणी सोबत किंवा नारळाच्या चटणी सोबत हे धिरडे खाऊ शकता, किंवा अगदी तसेच गरमागरम हे धिरडे खाल्ले तरी खूप छान लागतात। तुम्ही सुद्धा ही मुगाची खमंग पौष्टिक धिरडी नक्कीच करून बघा आणि तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे जरूर कळवा। आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।